इकडे बघा अक्षर गट, फळ्यावरती बघा हा एक अक्षर गट लिहिलेला आहे. क ख ग घ. ह्याला तुम्ही ड म्हणायचं का? नाही. नाही, उच्चार लक्षात घ्या. हा अक्षर गट लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे. क ख ग घ ह्याचा उच्चार करायचा ग ग. हा अक्षर गट ह्याला अनुनासिक म्हणायचं. आणि ह्याचा नियम सांगतो. अक्षर गट तुम्हाला मी का सांगितलेला आहे पहा. ज्या वेळेला आपण अनुस्वाराचे शब्द पाहतो किंवा वाचतो तेव्हा अनुस्वाराच्या सुरुवातीच्या अक्षरावरती अनुस्वार आला किंवा मधल्या कुठे आला अक्षरावर अनुस्वार, आणि त्याच्या अनुस्वाराच्या अक्षराच्या नंतर जर या अक्षर गटातील हे सोडून चार अक्षरापैकी क ख ग घ अनुस्वाराच्या अक्षराच्या नंतर जर क ख ग घ, मग त्याला काना असू दे, मात्रा असू दे, वेलांटी असू दे, चालेल. त्यावेळेला त्या पहिल्या अक्षराच्या अनुस्वाराचा अक्षर असतो ना त्याचा उच्चार कसा होतो बघा. त्याचा उच्चार होतो याच्या सारखा. या गटातलं शेवटचं अक्षर कोणतं आहे? हे. त्याचा उच्चार कसा करतो? ग. म्हणून त्याचा उच्चार हे वाचताना पणगा म्हणायचं का नाही, ह्याचा उच्चार न होतो का नाही, ग होतो बघा. मग ह्याचा पण उच्चार पंग पंग पंगा पंग पंख गंगा. बघा अनुस्वाराच्या अक्षरानंतर अक्षर गटातला ह्या ग आला ना, हा ग त्याला काना असू दे, वेलांटी करा चालतो बघा. ख आलेला आहे, परत ग आलेला आहे, कळलं का? तिकडे लक्ष द्या. या अक्षर गटापैकी ह्या चार अक्षरापैकी जर अनुस्वाराच्या अक्षराच्या नंतर जर कुठलंही अक्षर एखादं आलं तर त्या अनुस्वाराचा उच्चार ग असा करायचा. हे लक्षात ठेवा. समजलं तुम्हाला?